सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी मंदार खळदकर गुरुजी। ज्यांनी माझा हा चॅनल प्रथमतः सबस्क्राइब केलेला आहे अशा सर्व मंडळींना माझ्याकडून मनापासून धन्यवाद। ज्या मंडळींनी अजून हा चॅनल सबस्क्राइब केलेला नाहीये आणि शेजारचं ऑल हा पर्याय ज्यांनी सिलेक्ट केलेला नाही त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी जरूर हा चॅनल सबस्क्राइब करावा, शेजारचा बेल आयकॉन दाबावा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करावा। येन प्रकारेण या चॅनलवरती जो व्हिडिओ मी अपलोड करेन याचं पहिलं नोटिफिकेशन आपल्याला जरूर येईल आणि जे व्हिडिओ आपल्याला आवडतील त्याला नक्की लाईक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या परिवारामध्ये नक्की शेअर करा। एक चांगली माहिती आपल्या परिवारामध्ये पोहोचवल्याचं एक फार मोठं पुण्य आपल्याला निश्चितच लाभेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की घरामध्ये एक नैवेद्य बनवला जातो देवांकरता। ज्या वेळेला गणपती बसतात, ज्या वेळेला सत्यनारायणाची पूजा, सत्यविनायकाची पूजा आपल्या घरामध्ये असते किंवा काही यज्ञयाग असतो, त्यावेळेला जी मुख्य देवता असते त्या मुख्य देवतेसाठी महानैवेद्य बनवला जातो। आणि खरं तर असं शास्त्र आहे की आपण रोज घरामध्ये जेवतो तर आपण आपल्या घरातले जे देव आहेत या देवांना रोज नैवेद्य हा दाखवला पाहिजे। आपण जर का रोज घरामध्ये जेवतो ना तर घरातल्या देवांना आपण का उपाशी ठेवायचं? त्यांना काही ना काहीतरी रोज नैवेद्य पाहिजेच। मग भले दूध साखर त्यांना नैवेद्य दाखवा, काय ड्रायफ्रुट्स दाखवा किंवा शेंगादाणे आणि गूळ ठेवा त्याचा नैवेद्य दाखवा, किंवा दही भात किंवा साधा भात नुसता वरण घातलेला तूप घातलेला, काही ना काहीतरी रोज त्यांना नैवेद्य आपण दाखवावा। आणि अन्नाचा नैवेद्य हा एक फार मोठा महत्वाचा विषय आहे, कारण आपण जे खातो तेच आपण देवाला दिलं पाहिजे। जे आपण खात नाही ते देवाला द्यायचं नाही, हा साधा नियम आहे। कारण यथा देहे तथा देवे असा नियम आहे, म्हणजे जे आपल्या देहाला चालतं तेच आपण देवतांना दिलं पाहिजे, हा त्यातला भाव आहे। मी आणि देवता या भिन्न नाहीच आहेत। तर मग आपण रोज अन्न खातो, मग अन्नाचा नैवेद्य देवाला समर्पित व्हायला पाहिजे। आपल्या घरातला जो वास्तुपुरुष असतो ना, या वास्तुपुरुषाला बाकी सगळेच पदार्थ आवडतात, परंतु या वास्तुपुरुषाला विशेष दही भात आवडतो। त्यामुळे आवर्जून ज्यांना शक्य आहे ना त्यांनी रोज किंवा आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा आपल्या घरातल्या वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि तो सुद्धा दही भात दाखवला पाहिजे। एक छोटी भाताची मूद करावी, त्याच्यावरती थोडंसं दही घालावं आणि असा दही भात एखाद्या पानावरती किंवा एखाद्या कागदी डिशमध्ये ठेवून तो या वास्तुपुरुषाला दाखवून नंतर तो बाहेर नेऊन ठेवला पाहिजे। वास्तूचा नैवेद्य आपण घरामध्ये जेवायला घेत नाही आणि घेऊ पण नाहीये, तो बाहेर नेऊन ठेवायला सांगितलेला आहे। आणि घरातल्या देवांना पण असाच नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य झाला की आपण तो प्रसाद म्हणून भोजन केला जातो। नैवेद्याचा फायदा असा आहे की या सगळ्या धान्याची निर्मिती, पाण्याची निर्मिती, या सगळ्या गोष्टींची जी काही निर्मिती आहे ती निसर्गाने केलेली आहे, म्हणजेच परमेश्वराने ही निर्मिती केलेली आहे। आपण यातली कुठलीही गोष्ट निर्माण करू शकत नाही। प्रत्यक्ष बीज पेरण्याचं काम आपण करू शकतो फार तर शेतामध्ये, परंतु त्याच्यापासून पीक येणं, धान्य येणं हे काम आपल्या हातामध्ये नाहीये। तर या सगळ्या गोष्टी निसर्गाने म्हणजेच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत। आणि हरिर दाता हरिर भोक्ता हरिरन्नम प्रजापती हरिर विप्र शरीरस्थो भुंगते भोजयते हरी। म्हणजे हरिर दाता, हरीच हे सगळं आपल्याला देणार आहे आणि हरिर भोक्ता, माझ्या शरीरामध्ये हरीच विराजमान आहे, तोच भोजन करणार आहे। हरिर दाता हरिर भोक्ता हरी ही अन्नम प्रजापती, म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म, हरी हा अन्नरूपी हरी आहे, अन्नामध्ये सुद्धा हरीच आहे। आणि ब्रह्मदेवाच्या, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे, म्हणून हरिरन्नम प्रजापती हरिर विप्र शरीरस्थो भुंगते भोजयते हरी।
प्रत्येकाच्या शरीरामध्ये तोच हरिनिवास विराजमान असल्यामुळे जेवण करणारा आणि जेवणारा हे दोघेही जण हरीच आहेत असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून रोज देवाला नैवेद्य तर दाखवावाच, पण काही वेळेला सणाच्या निमित्ताने गुढीपाडवा आहे, दसरा आहे किंवा आणखीन कुठला दिवाळी आहे, अशा वेळेला आपण देवाला विशेष नैवेद्य करून आपण दाखवतो. आणि हा नैवेद्य करून दाखवताना खरं तर हा नैवेद्य करताना आहे ना, फार अगदी सोहळ्यामध्ये नैवेद्य केलाय असं न करता शुचिरभूत अवस्थेमध्ये तरी कमीत कमी नैवेद्य केला पाहिजे. म्हणजे अर्थातच स्नान करून अंघोळ करून मगच नैवेद्य केला पाहिजे आणि स्वच्छ धुतलेले कपडे घातले पाहिजेत. पारोसे कपडे ज्याला आपण म्हणतो ते नसले पाहिजेत आणि शुचिरभूत अवस्थेमध्ये नैवेद्य करावा. आणि त्या शुचिरभूत अवस्थेला आत्ताच्या भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर आपली वस्त्र, आपले हात पाय, सगळं शरीर हे हायजेनिक असलं पाहिजे. कारण आपण देवाला नैवेद्य करतो आहोत म्हणजे आपण तेवढे शुचिरभूत असायला पाहिजे. नुसतं शरीर स्वच्छ असून चालणार नाही, कपडे स्वच्छ सोहळ्यातले धुतलेले असे असून चालणार नाही, तर आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी या सगळ्यांमध्ये त्या परमेश्वराचा विचार पाहिजे की मी आजचं हे जे स्वयंपाक करते आहे किंवा नैवेद्य करतो आहे तो त्या भगवंतासाठी मी करतो आहे. हा भाव आपल्या मनामध्ये सतत असायला पाहिजे आणि तो असणं खूप गरजेचं आहे. खरं तर नैवेद्य बनवत असताना कित्येक लोकांकडे अशी परंपरा आहे, एकतर शुचिरभूत अवस्थेमध्ये सोहळ्यामध्ये नैवेद्य करतात आणि पूर्ण नैवेद्य होईस्तोपर्यंत नैवेद्य करणारी व्यक्ती कोणाशीही बोलत नाही, ती मौन असते. मौन असते म्हणजेच काय, तर ज्या देवाला ती नैवेद्य करते त्या देवाचं सातत्याने ती नामस्मरण करत असते. श्रीराम जय राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय, नारायण नारायण, हरि ओम हरि ओम. काही ना काहीतरी मुखामधनं नामस्मरण चालू असतं. कित्येक तरी लोक रामरक्षा स्तोत्र वगैरे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत स्वयंपाक करतात. त्याचाही परिणाम त्या नैवेद्यावरती, त्या अन्नावरती निश्चितपणे होत असतो. नवे तर आपल्या स्वयंपाक करणाऱ्याच्या प्रत्येक विचाराचा, भावनांचा परिणाम त्या अन्नावरती होत असतो. म्हणून स्वयंपाक करणाऱ्या माणसाने कायम भावना ही अत्यंत चांगली ठेवावी. मनामध्ये विचार चांगले असले पाहिजेत, मनामध्ये विचार अत्यंत चांगले असले पाहिजेत. आणि म्हणून नैवेद्य करताना शुचिरभूत अवस्थेमध्ये, मनाची पण शुचिरभूत अवस्था, शरीराची, कपड्याची, सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याला नैवेद्याला काय लागेल याचा विचार आधी व्हायला पाहिजे. नव्हे तर आदल्या दिवशीच मला उद्या नैवेद्य करायचा आहे देवाला, तर काय भाजी लागेल, काय धान्य लागेल, काय गोड लागेल, या सगळ्याची तयारी आपण आदल्या दिवशीच करून ठेवली पाहिजे. आणि परत जेव्हा आपण स्वयंपाकाला प्रत्यक्ष सुरुवात करणार नैवेद्याला, त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो प्रिपरेशन, सगळी तयारी आपल्यासमोर रेडी पाहिजे. आणि आपल्याला पक्क माहिती असलं पाहिजे की मला काय नैवेद्य करायचं आहे आणि मला काय जिन्नस त्याच्यासाठी लागणार आहेत, काय साहित्य लागणार आहे, याचा एक पक्का विचार आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणजेच ते सगळं साहित्य आपल्या समोर घ्यावं लागतं. नाही तर स्वयंपाक सुरू झाल्यानंतर हे कुठे, ते कुठे, हे द्या, ते द्या, अमुक द्या, तमुक द्या, मग त्याच्यातच चिडचिड आणि त्याच्यातच सगळा वेळ जातो. परिणामी त्या नैवेद्यामध्ये जो भाव उतरायला पाहिजे तो उतरत नाही. आणि म्हणूनच काय करावं की नैवेद्य बनवत असताना सगळी तयारी करून घ्यावी. योग्य आपल्याला त्याचं ज्ञान असलं पाहिजे. आपल्याकडे एखादे पाहुणे आले तर पाहुण्यांकरता आपण एखादा पदार्थ करतो, अगदी साधे पोहे करतो, आपण उपमा करतो किंवा काही जेवण करतो परगावरून आलेले पाहुणे असतील तर ते सुद्धा करताना आपण किती वेळाला विचार करतो, याच्यात मीठ बरोबर पडलंय का, साखर बरोबर पडली का, पाणी बरोबर पडलंय का, बरोबर शिजलंय का, मग चव घेऊन बघतो, बाबा पाहुण्यांना द्यायचंय वगैरे वगैरे वगैरे. तर इथे तर प्रत्यक्ष या जगत निर्मात्या ईश्वराला, भगवंताला, जग चालवणाऱ्या भगवंताला आणि नवे जो सर्वस्व आहे अशा परमेश्वराला जर का आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर तो किती परफेक्ट केला पाहिजे. त्याच्यामध्ये कसंही कमी जास्त असता कामा नये. आणि नैवेद्याची आपल्याला चव नाही बघता येत.
की बाबा ही खीर कशी झाली, साखर कमी पडली का जास्ती झाली, तिखट मीठ कसं झालंय, हे चव घेऊन मग बाबा देवाला नैवेद्य, असं होऊ शकत नाही. नैवेद्य दाखवताना आपण चव नाही बघू शकत. म्हणजे आपल्याला परफेक्ट तो अंदाजच पाहिजे. आपल्याला ती गोष्ट येत असली पाहिजे, आपल्याला ती गोष्ट माहिती असली पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये काटेकोरपणे ती येत असली पाहिजे आणि काटेकोरपणे ती करण्याची आपली तयारी असली पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की मी सांगितलं असं की याच्यामध्ये चव पाहण्याची कोणालाच मुभा नाही. ती फक्त शबरी ही एक भक्त होऊन गेली प्रभू रामचंद्रांची. आपल्या प्रभू रामचंद्रांना ती बोरं तिने दिली आणि ती बोरं ते पिकलेलं आहे का, कडू आहे का, तुरट आहे का, याची थोडीशी चव बघून त्यांनी ती ठेवली होती त्या शबरीने. आणि प्रभू रामचंद्रांनी ती अत्यंत प्रेमाने ती सेवन केलेली होती. अशी कथा आपल्याला रामायणामध्ये ऐकायला मिळते. पण नैवेद्याच्या बाबतीत आपण चव घेण्याची आपल्याला मुभा नाहीये. आणि मग हा नैवेद्य जो आहे, हा नैवेद्य तयार करायचा आहे तो जसं व्यवस्थित साहित्य, व्यवस्थित त्याचं माहिती आणि त्याच्यामध्ये अत्यंत काटेकोरपणा, शिस्त, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि एवढं करून सुद्धा नैवेद्य जो करायचा आहे तो भलत्या वेळेला नैवेद्य दाखवून देवाला उपयोग नाही हो. नैवेद्य केव्हा दाखवायचा आहे आपल्याला, तर जास्तीत जास्त 12 दुपारी ते दुपारी 2 या एवढ्याच काळामध्ये भगवंताला नैवेद्य दाखवायचं आहे. खरं तर अगदी बरोबर वेळ म्हणजे 12, 12:30, 12 ते 1 या वेळामध्ये नैवेद्य भगवंताला पोहोचला पाहिजे. सर्व मंदिरांमध्ये नैवेद्य दाखवण्याची हीच वेळ आहे. मग जर का 12, 12:30 आपल्याला जर का नैवेद्य दाखवायचा आहे देवाला, तर तो त्या वेळेतच तयार झाला पाहिजे. नाही 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 नैवेद्य आज करायचं आहे, मग हे पाहिजे ते पाहिजे करता 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 स्वयंपाक व्हायलाच जर का 2 वाजले तर आपला नैवेद्य हा 3 वाजता दाखवला जाणार आहे. म्हणजे देव हा भुकेलेला आणि वाट पाहतोय की अरे माझा भक्त केव्हा मला नैवेद्य देतोय, आणि तो वाट बघत राहील 12 वाजल्यापासून. उगाचच त्या देवाला सुद्धा तास 2 तास वाट बघायला लावण्यात काही मतलब नाही. योग्य वेळाला नैवेद्य झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला हा नैवेद्य केव्हा तयार करायचा आहे त्या मनाने ते कार्य आपण सुरू केलं पाहिजे. म्हणजे काय तर ॲक्युरन्सी आणि टाइम या दोन्ही गोष्टींचा विचार नैवेद्य करताना असला पाहिजे. ॲक्युरन्सी पण पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंट पण पाहिजे. त्या ठराविक वेळामध्येच तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य करत असताना नैवेद्य करताना जे नैवेद्य करणारे आहेत यांना खायची मुभा तर नसतेच, परंतु घरातल्या इतर मंडळींना सुद्धा स्वतःच्या मनावरती प्रचंड ताबा ठेवावा लागतो. फोडणीचे खमंग वास येत असतात घरामध्ये, उत्तम उत्तम सुवास येत असतात, पुरणपोळीचा घमघमाट सुटलेला असतो, खरपूस त्याचा वास येत असतो, आपली रसनेंद्रिय उत्तेजित होत असतात. आणि हे असं होत असताना सुद्धा घरातल्या माणसाला सुद्धा त्या स्वयंपाकघरात नैवेद्य चालू असताना जाण्याची मुभा नसते. कारण तिथल्या कुठल्याही पदार्थाला कोणी शिवायचं नाही असा आपल्याकडे दंडक असतो. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला शिवायचं नाही, कारण ती सोहळ्यामध्ये स्वयंपाक करत असते. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणून घरातल्या लोकांनी सुद्धा आपल्या मनावरती कंट्रोल ठेवावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये घरातले असतं, अरे नाही मला खाण्याची इच्छा होतीये पण ती चूक आहे. जिथपर्यंत घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला जात नाहीये तिथपर्यंत मी खाणार नाही. नैवेद्य देवाला दाखवला गेला पाहिजे. आणि त्याही नंतर एक दंडक असा असतो की घरात नैवेद्य दाखवल्यानंतर पहिल्यांदी आपल्या घरातली जी लहान मुलं असतील त्यांना जेवायला वाटलं जातं, कारण ती भुकेजलेली असतात, त्यांना वेळेवर जेवायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा लहान मुलं घरातली बसतात. त्याच्यानंतर घरातली जी वृद्ध माणसं असतात त्या वृद्ध माणसांनी भोजनाला बसायचं आणि मग मधली जी तरुण पिढी असते त्यांनी नंतर बसावं, अशी आपली एक शिष्टाचार आहे. म्हणून ग्रहणाच्या वेळेला नाही का बाल आणि वृद्ध यांना नियम शिथिल असतात, परंतु जे तरुण आहेत त्यांनी मात्र नियम पाळावेत असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हाही एक दंडक आहे की नैवेद्याचे कितीही जरी मला वास आले
तरी सुद्धा ते चाखून बघण्याची मला इच्छा नाही झाली पाहिजे आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय मग खायचं नाही, हा एक दंडक प्रत्येकाच्या घरातल्या मनावरती असतो आणि यालाच म्हणतात संयम. आणि हा संयम जर का आपण ठेवू शकलो तर यातनं कितीतरी गोष्टींचा आपल्याला लाभ होतो. आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा गुण जो आहे तो गुण संयम, कंट्रोल, हा जो काही आहे महत्वाचा गुण, हा अत्यंत महत्वाचा गुण या नैवेद्याने आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना आपोआप दिला जातो. बघा ना किती गंमत आहे. घरातल्या 2-3 स्त्रिया एकत्र येऊन स्वयंपाक करतायत, बाकीचे पुरुष मंडळींनी रजा घेतलेली आहे, नैवेद्य दाखवल्यानंतर सगळेच जेवायला बसणार आहेत. कोणी मदत करते, कोणी भाज्या चिरते, कोणी दूध आणून देते, कोणी हे ते, असं पद्धतीने ते चालू आहे काम. परंतु असं असताना सुद्धा या नैवेद्याच्या गुणाने, केवळ नैवेद्य अजून दाखवायचं आहे तर नैवेद्य करताना आपल्याला त्यापासून काय काय गुण प्राप्त होतात हा विचारही याच्यामध्ये महत्वाचा आहे. म्हणजे पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंट, मी जसं सांगितलं तसं कंट्रोल, संयम, हाही गुण आपल्याला या नैवेद्याने प्राप्त होतो. आणि आजकाल जर का आपण बघितलं तर ही नैवेद्य दाखवण्याची परंपरा आपल्या प्रत्येक घरामधनं लुप्त होत चाललेली असल्यामुळे काय झालेलं आहे की अबरचबर दिसलं की खात राहण्याची आता सगळ्यांना सवय झालेली आहे. कोणी आपल्या मनावरती कंट्रोल ठेवायला तयार नाही, संयम ठेवायला तयार नाही. पापड झाले, तळून झाले, कढईतनं खाली पापड पडला की उचल आणि टाक तोंडामध्ये, कुरडई झाली टाक तोंडामध्ये, चटणी झाली चाखून बघ, आणखीन काय हरभऱ्याची डाळ असेल, वाटली डाळ चमचाभर हातावर घेऊन खाऊन बघ. ही जी आपल्याला सवय लागलेली आहे, ही सवय ही अत्यंत घातक आहे, चांगली नाही. योग्य वेळेला जेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींना, या नैवेद्य आपल्या घरामध्ये करण्यामुळे बरोबर सगळीकडे संयम निर्माण होतो. कोणी असं हात घालून काही खात नाही, खाऊ शकत नाही. आणि केवळ आपण जर का ठरवलं घरातल्या गृहिणींनी, काही नाही बाबा मी रोज नैवेद्य दाखवणार, 4 महिने मी नैवेद्य दाखवणार, किंवा 10 दिवस देवीला नैवेद्य करणार आणि शुचिरभूत नैवेद्य करणार, देवीला रोज वेगवेगळ्या पदार्थांचा मी नैवेद्य दाखवणार आणि मग मी भोजन करणार, असं जर का एखादी गृहिणी ठरवेल, एखादा घरातला कर्ता पुरुष ठरवेल तर बाकीचे बरोबर त्याप्रमाणेच वर्तन करतील. कोणीही उष्टमाष्ट काही करणार नाहीत, खाणार नाहीत आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणीही भोजन करणार नाहीत. आपोआपच आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबाला या नैवेद्य करण्यामुळे एक प्रकारचं अनुशासन निर्माण होतं, शिस्त निर्माण होते, संयम निर्माण होतो. असे गुण आपल्याला प्राप्त होतात केवळ नैवेद्यामुळे. म्हणून सण असेल, वार असेल, खरं तर रोज निदान आठवड्यातनं एकदा, निदान 15 दिवसातनं एकदा तरी असा महानैवेद्य करून देवाला दाखवत जा. शुचिरभूत अवस्थेमध्ये देवही अत्यंत तृप्त राहतील आणि ते आपल्यालाही तृप्त करतील, यामध्ये शंकाच नाहीये. दुसरी गोष्ट की नैवेद्य हा जो आहे, हा नैवेद्य तयार झाल्यानंतर अत्यंत सात्विकच होतो, सुंदर होतो. कारण अत्यंत मनापासून एकाग्र चित्तानी आणि अत्यंत उत्कट असलेल्या श्रद्धेने तो बनवला जातो. या सगळ्या गोष्टींचा परिणाम लोक म्हणतात ना की काय आपल्या शास्त्रांनी सांगितलंय की स्वयंपाक करणाऱ्याच्या बुद्धीचा, स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक विचारांचा आणि स्वयंपाक करणाऱ्याच्या असलेल्या अवस्थेचा सगळा परिणाम त्या अन्नावरती होतो. हे आपल्याकडे जे शास्त्र सांगून ठेवलेलं आहे याचा विचार करण्यासारखा आहे. मी आपल्याला एकच उदाहरण देतो की आपल्याकडे जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा सत्यनारायणाचा एक प्रसाद केला जातो. रवा, त्यानंतर केळी, दूध, साखर, तूप या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून अत्यंत सुंदर असा शिरा केला जातो, संयावक हलवा केला जातो. आणि जी गृहिणी तो हलवा बनवत असते सत्यनारायणाच्या दिवशी, त्याच गृहिणीला सत्यनारायण नसताना जर का आपण हलवा बनवायला सांगितला तर मटेरियल तेच असेल, साहित्य तेच असेल, करणारी स्त्री, करणार घर तेच असेल, परंतु सत्यनारायण नसेल
अशा वेळेला जर का आपण तो प्रसाद केला त्या गृहिणीने, तर त्याची चव घेऊन बघा. आणि ज्या दिवशी सत्यनारायण असेल त्या दिवशी जर का प्रसाद केला तर त्याची चव घेऊन बघा. निश्चितपणे दोन्ही चवींमध्ये आपल्याला फरक जाणवतो. सत्यनारायणाच्या दिवशी त्या प्रसाद करताना एखादी गोष्ट कमी जास्ती जरी असेल तरी काही फरक पडत नाही, प्रसाद हा चांगलाच होतो. पण मात्र सर्व उत्तम प्रतीचं साहित्य घेऊन सुद्धा प्रसाद बिघडतो, कारण त्या दिवशी सत्यनारायण नसतो. केवळ सत्यनारायण आज माझ्या घरामध्ये आहे अशी मानसिकता आणि अशी श्रद्धा मनामध्ये निर्माण झाल्याबरोबर त्याचा परिणाम त्या पदार्थावरती होतो. म्हणजे आपली मानसिक अवस्था स्वयंपाक करताना, नैवेद्य करताना अत्यंत चांगली असली पाहिजे, कारण आपल्या प्रत्येक भावनेचा परिणाम हा त्या अन्नावरती होतोय, त्या प्रसादावरती होतोय. हे तर आपल्याला अनेकांना आतापर्यंत अनुभवलेलं असेल, अनुभवाल आपण आणि अनुभवून पहा की तोच प्रसाद आपण नंतर करा. म्हणून स्वयंपाक हा सात्विक होतो, सुंदर होतो. याचं कारण का, मनापासून केलेलं आहे देवासाठी म्हणून, एकाग्रतेने केलेलं आहे, कारण चाखून पाहायचं नाहीये म्हणून. त्यामुळे मनाची एकाग्रता आहे. अरे मी मीठ घातलं का, अरे विसरलं मीठ घातलं मग डबल पडलं, असं नाहीये. मी प्रत्येक गोष्टीवरती माझं लक्ष आहे आणि काटेकोरपणा आहे, शिस्त आहे, आणि म्हणूनच स्वयंपाक करताना काही बोलायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकरता पालन करायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाच्या विषयी असलेली अत्युत्कृष्ट अत्युत्कट अशी श्रद्धा ही तिथे काम करते आणि तो स्वयंपाक सुंदर बनतो. म्हणून कॉन्सन्ट्रेशन हे जे महत्वाचं आहे, आणि एकदा कॉन्सन्ट्रेशन आणि डिव्होशन झालं की आपोआपच काय होतं, कॉन्सन्ट्रेशन आणि डिव्होशन या दोन्ही गोष्टींमुळे आपोआपच आपली डेव्हलपमेंट होते, आपली उन्नती होते, आपली प्रगती होते. ज्यांना तो प्रसाद भक्षण करायला मिळणार आहे त्यांच्याही मनावरती, त्यांच्या शरीरावरती तो प्रसाद विलक्षण परिणाम करून जातो. असे अनेक लोकांना अनुभव आहेत.